भारत फोर्स सारखी जमीन त्यांनी त्यावेळी जी भाडेतत्वावर दिली, त्याचं 1 रुपया मात्र भाडं. आज भारत फोर्स इतकी मोठी झालेली आहे, परंतु त्यांना ह्या आमच्या वतनदारांना तिथं कामाला गेलेलं नाही. इतकी शोकांतिका आणि अन्याय हा सातत्यानं होत आहे ह्या समाजावरती. त्या समाजाचा होता अन्याय आम्ही प्रामुख्यानं आवाज उठवणार आहोत. आणि आमची तरुण पिढी सगळी एकत्र झालेली आहे. या 13 तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये, लँड माफिया अन्वये आणि फोर्ज डॉक्युमेंट्स केलेले आहेत, खोट्या सह्या केलेल्या आहेत. या सगळ्या बाबींसाठी आम्ही आता 4 वाजता संपूर्ण जमिनी दाऊद ठाण्याला घेऊन आणि या संपूर्ण IGRकडे वेगळी केस, मुंगा पोलीस स्टेशनमध्ये वेगळी केस, जिल्हा अधिकाऱ्याकडे वेगळ्या जशा तशा सिव्हिलच्या आणि क्रिमिनलच्या केसेस आहेत त्या आम्ही सगळ्या दर्ज करणार आहोत. आणि जर यांनी ऐकलं नाही तर CBI, कारण याच्यामध्ये फार मोठे IAS अधिकारी आहेत, राजकर्ते आहेत आणि स्थानपन्न मंत्री आहेत, त्याच्यामुळे CBIकडे जावी ही आमची मागणी. केसेस दाखल करणार नाही. पार्थ ज्यांची नाव आहेत, आज पार्थ अजित पवारचं नाव आहे, तेजवानीचं नाव आहे. नंतर आम्ही डॉक्युमेंट पाहिले त्यावेळी अक्रम खानचं नाव आहे, तो एक एजंट आहे ज्यांनी खोट्या सह्या केल्यात. आणि त्यांनी प्रभाकर काळे, सागर काळे, आज शिवाजी काळे जो अजितदादांचा PA होता, बारामती हॉस्टेलची कॅन्टीन चालवायचा आणि PA पण होता, त्याचा मुलगा आहे, तो आहे. या सगळ्यांचे हात भरभटलेले आहेत. तरी CBI इन्क्वायरी व्हावी ही आमची रास्त मागणी आहे. कारण कुंपनंतर शेत खात असेल तर आम्ही जायचं कुणाला. आणि CBI इन्क्वायरी झालीच पाहिजे, ॲट्रॉसिटी ॲक्ट झालीच पाहिजे, अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये झाली पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणतात की ही जमीन सरकारची आहे. अरे बाबा जोडी साहेब ती सरकारची आहे, पण त्याच्या अगोदर महारवतनदारांची होती. महारवतनदारांनी त्याच्यावरती 1 रुपया अवॉर्ड घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळं ही जमीन जर तुम्ही बॉटॅनिकल गार्डन सगळं म्हणजे काढलं तुमच्या अखत्यारीत, तर ही जमीन परत मूळ वतनदारांना हा कायदा. त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुढच्या आठवड्यापासून पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो, सगळ्या समाजाला आवाहन करतो. 1 तारीख भीमा कोरेगावपर्यंत इतका आवाज उठवायचा की हा करार रद्द झाला पाहिजे. ज्याप्रमाणे या जैन विद्यार्थी गृहाची ती जमीन वसतिगृह खरेदी करत आलं, त्याचप्रमाणे रद्द करून त्याच्यावरती गुन्हा नोंदवावा. आणि जैन विद्यार्थी गृहाची जमीन ही आमच्या शिवाजी नगरचे कांबळे महारवतनदारांची जमीन होती. हा तुम्ही अभ्यास करून सोळपत्रिका काढलं तर संपूर्ण खाली महारवतनदार.